प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. Important: Medical College, Institute, University types. Counseling Authority name. Number 1, AIMS, MCC. Number 2, Central University, MCC. Number 3, JIPMAR, MCC. Number 4, ESIS, MCC. Number 5, Army, Indraprastha University, Delhi. Number 6, AFMC and MCC. Number 7, State Government Colleges, 15% MCC and 85% State Government Counseling Authority only for State domicile students. Number 8, Semi-Government Colleges under Municipal Corporation, 15% MCC and 85% State Counseling Government Authority only for State domicile students. Number 9, Private Colleges under Government University, 100% State Government Counseling Authority. Number 10, Deemed University Colleges under Deemed University, 100% MCC. Number 11, Mahatma Gandhi Medical College, Wardha, Maharashtra, 50% MCC and 50% Maharashtra State Government Counseling Authority, only Maharashtra domicile students. MCC Medical Counseling Committee, Admission Counseling Process, Detail Information. Courses MBBS and BDS and Nursing. कोणत्या प्रकारचे विद्यापीठ व महाविद्यालय या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत व किती सीट्स आहेत? AIQ गव्हर्नमेंट कॉलेज, प्रत्येक राज्यातील शासकीय महाविद्यालयाच्या 15% सीट्स. महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, सेवाग्राम, वर्धा, महाराष्ट्र, 50% MCC and 50% Maharashtra State Government Counseling Authority only State domicile. AIMS and JIPMAR and Central University, 100% seats. किती मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे? ओपन, EWS, OBC 580+, SC 450+, ST 410+. AFMC सदर मेडिकल कॉलेज हे पुणे हडपसर येथे आहे. त्यांची स्वतःची एक टेस्ट घेतली जाते. त्यात मिळणारे मार्क व नीटमध्ये मिळालेले मार्क हे दोन्ही मिळून मेरिट लिस्ट लावली जाते. याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवरती जाऊन पहा. कट ऑफ: ओपन 600+, SC अँड ST 540+. ज्यांची ESIC पॉलिसी आहे त्यांनी ESIC कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी कट ऑफ: ओपन 430+, SC 210+, ST 180+. डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमत विद्यापीठ यांना स्वतंत्र दर्जा असतो. यांचे फक्त नीटच्या मार्कानुसार प्रवेश होतात. पुढील डिग्रीकरिता असणारा सिलेबस ठरविणे, तसेच एक्झाम कंडक्ट करणे व रिझल्ट डिक्लेअर करणे या सर्व गोष्टी स्वतः विद्यापीठ करते. त्यांना कोणत्याही शासकीय शिष्यवृत्ती लागू नसतात. फक्त महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2 ते 3 लाख रुपये प्रतिवर्ष दिले जाते. ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशाच विद्यार्थ्यांना. सदर अभिमत विद्यापीठामध्ये सर्व प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे होतात. त्यामध्ये 100 सीट असतील तर 85 सीट या मेरिट फीजमध्ये होतात व 15 सीट या NRI कोट्यामधून मेरिटद्वारे होतात. त्यांची फी स्ट्रक्चर हे त्या विद्यापीठाने ठरवल्याप्रमाणे डॉलरमध्ये होते. NRI कोट्यामधून प्रवेश घेण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत? ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट ब्लड रिलेशनमधील कोणतेही नातेवाईक बाहेरच्या देशामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळापासून तिथे रहिवासी आहेत व ते सदर विद्यार्थ्यास स्पॉन्सरशिप करण्यास पात्र आहेत. म्हणजेच त्यांनी सदर विद्यापीठाची जी डॉलरमधील फीज आहे ती त्यांनी स्वतःच्या अकाउंटमधून डॉलरमध्ये ट्रान्सफर केली पाहिजे. प्रवेशासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी 100% सीट्स विथ NRI कोटा 15%. नीट स्कोअर: रिझर्वेशन अबाव 110+, ओपन कॅटेगरी अबाव 130+. वरील प्रमाणे ज्यांना मार्क असतील त्यांनीच MBBS अँड BDS कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करावे. वरील माहिती एक्सपेक्टेड रिझल्ट नुसार दिलेली आहे. त्याबद्दल बदल होऊ शकतो, रिझल्ट आल्यानंतर समजेल. ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट 15% सीट्स कोटा मध्ये प्रवेश घेताना
पुढील माहिती असणे गरजेचे आहे. डिग्री पूर्ण झाल्यानंतर काही राज्यांमध्ये 1 वर्ष, तर काही राज्यांमध्ये 2 वर्ष आणि काही राज्यांमध्ये 5 वर्ष अशा प्रकारे बॉन्ड असतो. म्हणजेच तुम्हाला तेथे तेवढे वर्ष सर्व्हिस करावी लागेल. बॉन्ड रद्द करायचा असल्यास 10 लाख दंड भरावा लागेल. पुढे MBBS नंतर MD MS PG ला प्रवेश घेताना तुमचे डोमेसाईल त्याच राज्याचे गृहीत धरले जाईल. पुढील अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. महत्त्वाची सूचना, कॅटेगरी अँड EWS स्टुडंट्स मस्ट सेंट्रल फॉर्मॅट कॅटेगरी अँड EWS स्टुडंट्स मस्ट सेंट्रल फॉर्मॅट कास्ट सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यावयाचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रल फॉर्मॅटमधील कॅटेगरी सर्टिफिकेट व नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आत्ताच काढून ठेवणे गरजेचे आहे. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.